हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात मुंबईतील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये बैठक. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चा असतानाच फडणवीस ठाकरेंमध्ये तासभर खलबत. वाटाघाटीसाठी वातावरण निर्मिती केली का? राज फडणवीस भेटीवर रोहित पवारांचा सवाल. तर भेट वैयक्तिक असल्यानं राजकीय महत्त्व नको, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकतो, त्यामुळे चर्चा करण्याचं कारण नाही, अनिल परब यांची प्रतिक्रिया. ठाकरे सेनेनं भूमिका स्पष्ट केल्याचंही विधान. युतीच्या खिचडीत किती साबुदाणे मिरच्या टाकायचा ते नेते ठरवतील, मनसे नेत्यांना भेटल्यानंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया. मनसे नेत्यांच्या दोन्ही बैठका योगायोगानं झाल्याचं वक्तव्य. राज फडणवीस भेटीची चर्चा सुरू असताना संदीप देशपांडे, अमेय खोपकर आणि उदय सामंत, श्रीकांत शिंदेंसोबत बैठक. फूल बाजारासंदर्भात भेट घेतल्याची सामंतांची माहिती. मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये आदित्य आणि राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स. काका पुतण्याच्या बॅनर्समधून ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची मागणी. आगामी महापालिका निवडणुका दिवाळीनंतरच होण्याची शक्यता. प्रभाग रचनेच्या 7 टप्प्यांच्या प्रक्रियेला 2.5 ते 3 महिने लागणार. सप्टेंबरच्या सुरुवातीला प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता. विधानसभेनंतर आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदानात. विविध कार्यक्रमांमधून हिंदू मतदारांना साद घालणार, सर्व्हे सुद्धा करणार. लाडकी बहीण योजनेसाठी निधी नसेल तर योजना बंद करा. सामाजिक न्याय खात्याचा निधी वळवण्यावरून आमदार नितीन राऊतांचा संताप. सामाजिक न्याय मंत्र्यांना ठोस भूमिका घेण्याचंही आवाहन. बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलनात संपण्याची शक्यता. कडू आणि मुख्यमंत्री फडणवीसांची दुपारी ऑनलाईन बैठक. कर्जमाफीची तारीख सांगितल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, कडूंची रोखठोक भूमिका. अल्पसंख्याक संस्थेत 11वी प्रवेशासाठीचा सामाजिक आरक्षण कोट्याचा कलम काढा. मुंबई हायकोर्टाचे निर्देश. खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी गुजरातमधून आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान